80च्या दशकात विनोदाची वन मॅन आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रल्हाद केशव अत्रे यांचं मोरूची मावशी हे नाटक रंगभूमीवर पुनरुज्जीवित झालं. प्रेक्षकांच्या हृदयात या नाटकाने अक्षरशः पिंगा घातला. टांग टिंग टिंगा म्हणत आता ही मावशी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येते. कीर्ती आणि अस्मी प्रोडक्शन सादर करीत आहे आचार्य अत्रे लिखित मोरूची मावशी. हर हाइनेस कनक लक्ष्मी देवी ऑफ कांदा आ रही है, निगाह रखो मेहरबान. नैना आपटे, अमोल बावडेकर, गणेश मयेकर, निर्मला कोटणीस, नंदू गाडगीळ यांच्या बरोबरीनेच मावशीची अफलातून भूमिका साकारतोय सतीश तारे. तर या नाटकाला रंगमंचावर साकारलंय दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव यांनी. आपल्या आणि निशा भैया आपल्या तुझ्या न माझ्या निशाही येणार, तुझ्याही येणार, दोघी जणी येणार, दोघी जणी येणार, दोघी जणी येणार, दोघी काय चाललंय का? गप्पा जेवण आणलंस? हे काय? शाबास. पैसे किती उरले? 10 टाटांची 4 रुपयाची भाजी, 5 रुपये, 4 रुपयाची कोशिंबीर, 3 रुपयाचा पापड, 2 रुपयाचा कोल्ड ड्रिंक, 1 रुपयाचा पान सुपारी, सिगरेट द्या 10 रुपये. मुळात नाटक धमाल आहे. मुळात सगळ्यांना माहिती आहे मोरूची मावशी नाटक काय आहे. त्यामुळे त्याची जास्तीत जास्त लज्जत लोकांना घेता यावी, मजा घेता यावी, त्या अनुषंगाने सगळे प्रयत्न केलेले आहेत आणि होतंय मजेशीर धमाल नाटक होतंय. काय रे, काय झालं? अरे माझा घर मालक तो धटिंगण यार, 2 महिन्याचं भाडं थकले, तो मला सारखा मागतोय. मैं मतलब रुको यार धटिंगन साहब, काय को बड़बड़ मानी बकबक करता है तुम? अभी जाता हूँ मेरे दोस्त के पास. मेरा एक मोरू नाम का अच्छा मित्र है, करता कुछ नहीं है, एकदम निश्चल है, लेकिन लगता है नवीन निश्चल. नागपूरची गाडी होती त्यामध्ये बसलो गिरे, विंडो सीटर कामी होती त्यामध्ये बसली गिरे. नागपूरची गाडी होती त्यामध्ये बसलो गिरे, विंडो सीटर कामी होती ज्यामध्ये बसली गिरे. संध्या 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 नाव तिचं. विजय चव्हाणांची छाप म्हणजे ती तर कोणी पुसू शकत नाही अशी मावशी त्यांनी केलेली आहे. म्हणजे बहारदार मावशी त्यांनी केलेली. पण सतीश तारे मावशीची भूमिका करतायत आणि ते त्यांच्या पद्धतीने करतायत. अर्थात कंपॅरिझन होणार, पण आम्ही कंपॅरिझनचा विचार करण्यापेक्षाही नाटक किती प्रामाणिकपणे करता येईल, भूमिका किती चांगल्या पद्धतीने धमाकेदार करता येईल ती मावशी, याच्याकडे आमचा कल होता. याद आहे मुलींना मला कडकडून भेटा. कोण आहे त्या मुली? पप्प्या घेतल्यावर विचारतेस कोण आहे? ही माझी उषा निळी आणि ती लाल माझी उषा. या बया दूर का मुलींनो, या निशाम उषा. ही मावशी नाचते, गाते, ही मावशी गिटार वाजवते, वाद्य वाजवते. ही प्रत्येक वयोमान परत्वे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मंडळींशी त्या पद्धतीने वागते. आपल्यापेक्षा लहान असलेल्या मुलामुलींशी तिशी शिंग मोडून वासरात शिरते गाय तशी त्या पद्धतीने वागते. पण 1 सीन, 2 सीन, 3 सीन असे आहेत की सगळे कॅरेक्टर्स, सगळे वयोमानाचे कॅरेक्टर्स तिथे येतात आणि त्यावेळी त्याची जी ससे होलपट होते आणि त्या सगळ्यांचा ससेमेरा जो पाठीमागा लागतो तो या नाटकात बघण्यासारखा आहे असं मला वाटतं. मुळात नाटकच सगळं बघण्यासारखं आहे. आम्ही मुळीच जाणार नाही. मी पण हलणार नाहीये. 18 वर्षांनी आमची मावशी भेटतेय, मला खूप बोलायचंय तिच्याशी. मला खूप बोलायचंय. मुलींनो तुम्ही असं करा, आज जा आणि जेवणाची व्यवस्था बघा. मुलींनो मला सोडून तुम्ही अजिबात कुठे जायचं नाहीये. बसा इथं बसा. हे चला मोऱ्या कांदे चिरायला घ्या. चला चला. फार्स आपण ज्याला म्हणतो की एक आउटस्टँडिंग कॉमेडी असते, त्या टायमिंगवर अख्खं नाटक असतं. असं नाटक हे पहिलंच करतोय मी आणि वेगळ्या पद्धतीने करतोय. गाणी आहेतच म्हणूनच मी इथे कास्ट झालेलो आहे, कारण मी गाऊ शकतो, मी वाडकरांचा स्टुडंट आहे म्हणून. तर मला करायला खूप मजा येते. मला असं वाटतं लोकांना हे नाटक खूप आवडेल. राणी साहेब, तुमच्या इकडे झाडावर कांदे उगवतात, पण आमच्या इकडे तर जमिनीत उगवतात.
तरी तिकडचे कांदे इटकुले पिटकुले, तिकडचे एकच बोला ना काहीतरी. राणीसाहेब तुमचे यजमान काय करतात आणि तुम्हाला मुलं किती आहेत? मी विलायतेहून आता आले ना, त्यामुळे नेमकी 30 झाली आता मला आठवत नाही. ते असं की मुलं होण्याच्या आधी ना मावशीचे यजमान वारले. यजमान वारले. हो. आणि मग यजमान वारल्यानंतर मला मुलं होणंच बंद झालं. काही नाटकं अजरामर असतात. ती नाटकाची पुण्याई असते, ती लेखकाची पुण्याई असते. हे नाटक 63 साली जेव्हा आलं तेव्हाही मी ते पाहिलं. हे 82 साली आलं तेही मला माहिती आहे. 92ला आलं तेही मला माहिती आहे. आता 2011ला आलं, त्यात मी स्वतः त्याच्यात काम करते आहे. आणि माझी खात्री आहे की आणखीन पुढच्या पिढीने, म्हणजे आणखीन पुढच्या 12 वर्षांनंतर सुद्धा ती पिढी जेव्हा सादर करेल तेव्हा हे नाटक एव्हरग्रीनच आहे आणि ते पिढ्यानपिढ्या लोकांना एक मेसेज देतच राहणार आहे की नाटक हे असंच असतं, खरं नाटक. काय चाललं आहे इथे? काय पाहते मी? ज्या देशात पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंचशिलाची घोषणा केली, त्याच देशामध्ये तुम्ही एकमेकांच्या कांशलात मारायची घोषणा करता. आचार्यातील नाही म्हणायचे की माझ्या ताजमहालाला बाबा विटा लावू नका तुम्ही. तर त्यांच्या संगमरवरी दगड आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतोय. किती चकाकी, किती झळाळी ती लोकांपर्यंत पोहोचेल असंच प्रियदर्शन, मी, आमचे निर्माते RD सावंत आणि नीलम शिर्के, आम्ही सगळे मिळून ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. मी तुला गोळी घालून ठार करेन. यापुढे माझ्या आयुष्यात तुमच्यासारख्या युद्धखोरांना अजिबात प्रवेश नाही. युद्धखोरांचा धिक्कार असो, युद्धखोरांचा धिक्कार असो, युद्धखोरांचा. बाहेर पोलीस इन्स्पेक्टर साहेब आलेले आहेत. आचार्य अत्रे यांचे लोटपोट हसवणारे संवाद, अशोक पत्की यांचं अजरामर संगीत आणि सतीश तारे यांनी साकारलेली धमाल मावशी यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा लोटपोट हसणार आहे. हा मोरूच्या मावशीचा हास्य दरबार तुम्ही सुद्धा हाऊसफुल कराल अशी आशा करूया.